नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव येथे संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत राज्यातील आगामी सर्व नवीन योजनांमध्ये कोपरगाव बाजार समितीला प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी कोल्हे कुटुंबाच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना असलेला राजकीय पाठिंबा अधोरेखित केला। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा उल्लेख करत रावल म्हणाले की त्यांनी कोपरगाव मध्ये एक वेगळे विकास मॉडेल उभं केलं असून अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत। संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून CNG व इथेनॉल प्रकल्पाची घेतलेली गती ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असंही त्यांनी नमूद केलं। कोपरगावला सार्वजनिक, राजकीय व विकासात्मक वारसा लाभला असून कोल्हे कुटुंबाने शेतकरी संस्थांमध्ये राजकारण न करता काम केलं, याचंही त्यांनी कौतुक केलंय। राज्यातील उत्कृष्ट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कोपरगावचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, बाजार समितीचे अनेक संचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी विपिनदादा कोल्हे यांनी फोटोवरून राजकारण करू नये असं भाष्य केलं, तर जो नेता असतो त्यांनी फोटोपेक्षा जनतेला प्राधान्य दिलं पाहिजे असं बोलून एका दगडात अनेक पक्षांचा वेध घेतला। मी वैद्यकीय अडचणीत असताना आंदोलन केलं तेव्हा मनात एकच होतं, जनतेला न्याय मिळण्यासाठी आपण लढलो पाहिजे। निवडणुका संपल्या की विरोध बाजूला ठेवत काम केलं पाहिजे असंही सांगितलंय। माननीय आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही विधानसभा निवडणुकीत विरोधकांना केलेल्या मदतीची आठवण करून देत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मनाचा मोठेपणाची आठवण आवर्जून करून दिली। यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वात देश आणि राज्याचे यशस्वी वाटचाल याबद्दल मत मांडलं। या प्रसंगी बिपिनदादा कोल्हे यांनी ठाम शब्दात मत व्यक्त करत फोटोवरून राजकारण न करता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे असं सांगत एका वक्तव्यातून अनेक पक्षांना अप्रत्यक्ष संदेश दिला। वैद्यकीय अडचणींचा सामना करत असताना आपण आंदोलन केलं, कारण मनात एकच ध्येय होतं, जनतेला न्याय मिळवून देणं असं त्यांनी भावनिक शब्दात नमूद केलाय। निवडणुका संपल्यानंतर मतभेद विसरून विकासासाठी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे। माननीय आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत विरोधकांना केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मोठ्या मनाची आठवण करून देत त्यांनी राजकारणातही सहकार्य आणि समन्वयाचं महत्त्व अधोरेखित केलं। युवा नेते विवेक कोल्हे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणातून शेतकरी प्रश्नावर सखोल चर्चा केली। शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चार्टर्ड अकाउंटची गरज पडावी आणि अधिकच्या उत्पादनातून गुंतवणुकीच्या नव्या संधीचा लाभ द्यावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्याची सुरू असलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली आहे। आज आपल्या या तालुक्यामध्ये आल्यावर शंकरराव कोल्हे साहेबांचं स्मरण केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही की स्वतंत्र भारताच्या पूर्वीपासून विदेशामध्ये स्कॉलरशिपचं शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या मायदेशी येऊन अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांनी केले। म्हणजे आपला कोपरगावचा एक आगळा वेगळा मॉडेल, विकासाचा मॉडेल म्हणून आम्हाला सगळ्यांना अभ्यास करण्यासाठी सतत नवनवीन गोष्टी येत असतात। आता ह्यावेळेस आल्यानंतर आज LPGचा तुटवडा होत असताना स्वतः आपला शेतकरी हा आपला गॅस निर्माण करतोय, ही मोठी बाब आजच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, आणि तोही शेतकऱ्यांचा कारखाना हा याचा आनंद देखील होतोय। आज आपण या कार्यक्रमाला येत असताना अनेक विचार आपल्या मनामध्ये येतो की शेतकरी आपला हा केवळ आता अन्नदाता नाही, तर तो देशाची अर्थव्यवस्थेचा कणा आहे। आणि म्हणून आपला या देशाला जर मजबूत करायचं असेल
तर शेतकऱ्याला मजबूत करणं हे क्रमप्राप्त आहे. खरं तर आपल्या या कोपरगावला फार मोठा वारसा आहे, चळवळीचा वारसा आहे, सहकाराचा वारसा आहे, सहकार उद्योगाचा वारसा आहे आणि नवीन उपक्रमाचा देखील आपल्या सगळ्यांना वारसा आहे. आणि तो वारसा पुढे घेत या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून आपली एक ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. मी आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन, त्यांचे सर्व नेते, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन केले की मागच्या 3 वेळा आपण खोले साहेब आपण बिनविरोध ही मार्केट कमिटी केली. ही शेतकऱ्यांची मार्केट कमिटी. आपसामध्ये मतभेद नसले पाहिजे, आपसामध्ये मनभेद नसले पाहिजे आणि म्हणून विकासाला ती चालना मिळू शकते. पाहता पाहता आपण या कारखान्याच्या आपल्या या मार्केट कमिटीच्या माध्यमातून जवळपास 7.5 कोटी रुपयाचा वाढावा आपण या इथे केलेला आहे. मागच्या या 3-4 वर्षामध्ये जवळपास 900 कोटीचा उलाढाल या मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण ही तयार केली आहे. आज आपण ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनच्या भूमिपूजन प्रसंगी इथे जमलो. खरं तर महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री या सगळ्यांनी विचार केला आणि आपण सारेजण या शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. या शेतकऱ्याचा माल मार्केट कमिटीला विकायला येत असतो. कधी प्रसंगी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा येतो, मोठ्या प्रमाणात माल येतो आणि कधी कधी संध्याकाळ 5-6-7 देखील वाजतात आणि मग एखादा शेतकऱ्याचा आमचा बांधवाचा माल विकला गेला आणि मग घाई गडबडमध्ये कुठल्या तरी किमतीमध्ये मिळेल ती किंमत ती देऊन न जाता त्याचा स्वतःचा हक्काचा एक निवारा, एक विश्रांती गृह त्याला मिळालं पाहिजे. या मार्केट कमिटीमध्ये खरा मूळचा मालक आमचा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला रात्री जर विश्रांती करायची असेल तर सन्मानाने एक व्यवस्था असलेलं एक स्थान त्याच्यासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या नावाने एक शेतकरी भवन निर्माण करण्याचं काम आम्ही केलंय. आणि मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की 306 मार्केट कमिटी पैकी जवळपास 190 मार्केट कमिट्यांमध्ये हे शेतकरी भवन निर्माण करण्याचं काम हे आपल्याकडे सुरू आहे. आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना हक्काची एक व्यवस्था ही निर्माण होणार आहे. मग त्याच्यामध्ये नाश्त्याचं कॅन्टीन असेल, आंघोळीची व्यवस्था असेल, थंड गरम पाणी असेल, पंखा असेल, या सगळ्या व्यवस्था या माध्यमातून आपण निर्माण करण्याचं काम करतोय. आपल्याला माहिती आहे की हे महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आम्ही आपला केंद्रबिंदू मानलेला आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम, विविध योजना हे आमचं सरकार सातत्याने आणत असतं. कारण देवेंद्र फडणवीस यांनी माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047चा हा नियोजन करून त्याची वाटचाल आम्ही सुरू केली आहे. आणि जर महाराष्ट्राला विकसित करायचं असेल तर आपला शेतकरीला केंद्रबिंदू मानून याला सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि शेतकरी जर सक्षम, नेहमीच आपण बघतो स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांची शिकवण होती की आपल्याला शेतकरी केंद्रबिंदू ठेवून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांचं शिक्षण स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये साहेब त्या ठिकाणी परदेशात गेले, फोर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून अमेरिकेला गेले, शिक्षण पूर्ण केलं. त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबाबरोबर त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यानंतर स्वित्झर्लंड या ठिकाणी जाऊन त्यांनी घड्याळाचा कारखाना टाकण्याचं प्रयोजन केलेलं होतं. परंतु त्यांच्या आजोबांनी वडिलांनी या ठिकाणी बोलून की तुला त्या ठिकाणी कशासाठी पाठवलं, तिथलं शिक्षण घेऊन आपल्या देशामध्ये काय आपल्याला करता येईल शेतकऱ्यांसाठी हे डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. साहेब कोपरगावला आले, वयाच्या 21व्या वर्षी यसगावचे सरपंच झाले. तिथून पुढं तालुका डेव्हलपमेंट बोर्डची संस्थेचे संस्थापक म्हणून काम केलं. गोदावरी दूध संघाचे संस्थापक असतील, फिशरीज असतील, संजीवनी मत्स्य पालन संस्था असतील, गोपी खाद्य असेल, संजीवनी सहकारी साखर कारखाना असेल, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, अगदी कर्मवीर अण्णांबरोबर रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करून तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचं काम केलं असेल, किंवा असे असंख्य NHEC सारखी संस्था असेल ज्याच्यामुळे सहकार तळागाळामध्ये गेला. या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या संस्थांवर आदरणीय साहेबांनी काम केलं आणि त्याच्या मागचा हेतू एकच होता
की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं हित त्या ठिकाणी जपलं पाहिजे. 80% समाजकारण 20% राजकारण हे मंत्र घेऊन खरं तर आपण काम करत आलेलो आहे. या मार्केट कमिटीमध्ये देखील आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3 टर्मपासनं आपण बिनविरोध ही निवडणूक करत आलेलो आहे. आपली जरी मेजॉरिटी असली परंतु शेतकरी हिताच्या संस्था स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, यांनी तालुक्याला एक आदर्श घालून दिलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हित असेल त्या ठिकाणी आपण एकत्र येऊन ते मांडले पाहिजे. मग कारखान्याच्या निवडणुका असतील, जिल्हा बँकेच्या निवडणुका असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील, अगदी सोसायट्याच्या निवडणुका देखील आपण त्या ठिकाणी बिनविरोध करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि त्याच पद्धतीने आपण ही निवडणूक देखील बिनविरोध केली. अपेक्षा एवढीच आहे की जी परंपरा कोल्हे साहेब काळे साहेब यांनी तालुक्याला घालून दिलेली आहे, वेळ प्रसंगी महाराष्ट्राला दाखवून दिलं. राजकीय विरोधक जरी असलं, वैचारिक मतभेद जरी असले तरी तालुक्या हितासाठी अनेकदा आपण पाण्याच्या प्रश्नावर त्या ठिकाणी एकत्रित आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणून हीच परंपरा पुढे देखील चालू राहील हीच या निमित्ताने खरं तर अपेक्षा व्यक्त करतो. अनेक गोष्टी सांगितल्या. खरं तर माननीय बिपिनदादांनी अनेक वर्ष या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या संबंधित आहे, शेतकऱ्यांचं हित महत्वाचं आहे म्हणून बिनविरोध कशी होईल प्रत्येक वेळेस इलेक्शन यासाठी माननीय दादांनी प्रयत्न केले. आणि मनाचा मोठेपणा, सहकार क्षेत्र असेल, शेतकऱ्यांच्या संबंधित विषय असेल, पाण्याचे प्रश्न असतील, राजकारण किती करावं, कुठं थांबावं हे समजलं पाहिजे खरं तर. आणि म्हणून थोडंसं वाईटही वाटलं. आमदार उपस्थित पाहिजे होते किंवा ज्यांच्यामुळे हा सगळा बाजार समितीचा एकत्र येऊन आपण बिनविरोध केली तेही मंडळी उपस्थित पाहिजे होते. पण ठीक आहे, सगळ्या जणांच्या मनाचा मोठेपणा नसतो. परंतु आपल्याला कल्पना आहे ज्यावेळी अमित भाई आले, मुख्यमंत्री आले आणि एक मोठा कार्यक्रम झाला त्यावेळी स्वर्गीय अजितदादा यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले की माझा आमदार तुमच्या सहकार्याने निवडून दिला. हा मनाचा मोठेपणा आपण कधी विसरू शकत नाही. दादांचं, स्वर्गीय दादांचं ते भाषण की काही आपल्याला मदत झाली असेल तर दिलदारपणे आपल्याला म्हणता आलं पाहिजे, हो मला मदत झाली. मी साहेबांना आता सांगत होते की हा प्रत्येक कार्यकर्ता शेतकरी हा आमचा जीवाभावाचा आहे. कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून जोडलेला माणूस अगदी 80-90 वय असेल तर अगदी विवेक भैयाबरोबर काम करणारा अगदी विशीचा कार्यकर्ता युवक असेल, खूप जीवाभावाचा असा हा आपला गोतावळा आहे. आणि म्हणून आपलं एक वेगळे ऋणानुबंध आहे. आणि यामुळे आपण कधीही बघत नाही कोण कोणत्या पक्षाचा, कोण कोणत्या पार्टीचा. मीही आमदार असताना, काम करत असताना कधीही मी विचारलं नाही. फक्त आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्याला परमेश्वर कृपेने ह्याच्यातून सेवा, जनसेवा, लोकसेवा करण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि त्या संधीचा उपयोग आपल्याला सामान्य माणसाचा प्रश्न सोडवता आला पाहिजे यासाठी समोर येईल ते काम करायचं. आणि प्रत्येक वेळी मंत्रालयात जाऊन विषय मांडायचा, भांडायचा आणि आपलं काम मतदारसंघाचं करून घ्यायचं. आणि त्याही वेळी रावळ साहेबांचं खूप सहकार्य झालं. आताही शब्द टाकला आणि त्यांनी झेलला असं मी म्हणेल. आणि मनापासून त्यांचं खूप पुन्हा एकदा आभार मानते. कारण शेवटी सरकारमध्ये आहेत आपले आमदार सुद्धा. त्यांनी एखादं काम आणलं आपल्या मतदारसंघासाठी तर त्याही बद्दल आपल्याला एक वेगळा आनंद निश्चित होईल. कारण या तालुक्याच्या विकासासाठी, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्वर्गीय काळे साहेब, कोल्हे साहेब अनेक नेते मंडळी एकत्र यायचे प्रसंगी. तर तसा स्वभाव असला पाहिजे, मनाचा मोठेपणा असला पाहिजे. ज्यांनी मदत केली त्याला हो मदत केली आणि त्या मदतीबद्दलचा कृतज्ञता भाव सुद्धा असला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून निश्चित स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली जमीन राहता मार्केट कमिटीला सुद्धा आम्ही दिलेली आहे. राहता ज्यावेळेस सेपरेट झालं तिथं आमचे माजी चेअरमन कारले साहेब आहे, तिथं गणेशचे सर्व संचालक सुद्धा आहे, बरोबर आहे का कारले साहेब. मग एक कोल्हे साहेबांचा दृष्टिकोन किंवा आपल्याला म्हणून आम्ही 3दा ही मार्केट कमिटी का बरं बिनविरोध केली. आदरणीय कोल्हे साहेब असतील, काळे साहेब असतील, त्यांची दूरदृष्टी होती. आणि हे सगळे शेतकरी आहे. तुम्हाला कल्पना देतो साहेब, देशातला पहिला रिझर्व्ह बँकेवरती मोर्चा त्यावेळेस कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी काढला होते का त्यावेळेस. हे आमचे भगवानराव होते, बाबासाहेब होते, डांगे होते, तिथे आमचे घरात तिथं पुढे बस
की ही शेतकऱ्यांची संस्था आहे, शेतकऱ्यांशी निगडीत संस्था आहे आणि म्हणून इथं राजकारण आणायचं नाही. आपण सगळ्यांना बरोबर आमचं संचालक मंडळ निवडणुकीतून आम्हाला संधी मिळाली आणि दादांनी मनाचा मोठेपणा ठेवला. जरी बाजार समितीमध्ये आमचं बहुमत होतं तरी दादांनी सांगितलं आपल्याला सहकारी संस्थेमध्ये राजकारण आणायचं नाही, आपल्याला सर्वांना बरोबर ठेवून राजकारण न आणता या बाजार समितीमध्ये सहमती एक्सप्रेस दादांच्या रूपानं आपण मला या ठिकाणी चेअरमन पदाची सभापती पदाची संधी मिळाली आणि ही संधी दादांनी दिली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी माझ्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे जे काम केलेलं आहे ते आपल्या समोर या ठिकाणी मांडतो. दादांनी आम्हाला आमच्या संचालक मंडळ जरी 4 पार्टीचे संचालक असलं सर्वांना बरोबर घेऊन, उद्या राजेश बाबा असू द्या, आमदार साहेब असू द्या किंवा नितीन रावतडे असू द्या, आम्ही कधीही राजकारण न आणता सर्वांना बरोबर घेऊन या 2.5 वर्षाचा कारभार केलेला आहे. मग त्यामध्ये जवळजवळ 10 कोटीची कामं आज मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन झालं. त्यामध्ये 1,76,00,000ची शेतकरी भवन, कारण या तालुक्यामध्ये 4 ते 5 तालुक्यामधून कांदा येतो. मग ते राहता असू द्या, वैजापूर असू द्या, येवला असू द्या, सिन्नर असू द्या किंवा गंगापूर आणि कोपरगाव या 5 तालुक्यामधून कोपरगावला कांदा विक्रीस येतो. आणि ताईंना मानलं, ताई या ठिकाणी 5 तालुक्यातून कांदे घेऊन लोक रात्री येतात. सीझनला कोपरगावला 15,000 क्विंटल आवक होती असते. हे पूर्ण यार्ड भरून रस्त्यावर ट्रॅक्टर उभे असतात. ताईंना आम्ही ती व्यथा सांगितली. ताई म्हणे आपण आपल्याला शेतकरी भवन मंजूर व्हायला पाहिजे. मग आमचा तो प्रस्ताव मंत्रालयात गेला होता. मग ताईंनी तो प्रस्ताव आयर साहेबांना बघितला. तो प्रस्तावात काय त्रुटी, तो पणन संचालक करून तो प्रस्ताव पुन्हा कोपरगावला आला. मग तो आम्ही त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि ताई स्वतः माननीय मंत्री महोदयांकडे गेल्या आणि तो प्रस्ताव मंजूर केला. या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना आम्हाला हा प्रस्ताव मंजूर केला. त्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीनं, आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं ताईंचे आणि नामदार साहेबांचे या ठिकाणी मी आभार मानतो, स्वागत करतो.